महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण एसटी बसमध्ये वाहकाचा किळसवाणा प्रकार। गुटखा खाऊन थुंकल्याने रुग्णाच्या अंगावर उडाले शिंतोडे। विचारणा करताच अरेरावी व शिवीगाळ। कळवण नाशिक बसमधील प्रकार। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या कळवण आगारातील काही वाहकांच्या वर्तणुकीबाबत प्रवाशांकडून तक्रारींची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे। प्रवाशांना शिस्तबद्ध व सुरक्षित सेवा देण्याची जबाबदारी असताना काही कर्मचाऱ्यांच्या मुजोर वर्तणुकीमुळे एसटीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे। आज सोमवार दिनांक 2 मार्च रोजी दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास कळवण नाशिक मार्गावरील बसमध्ये धक्कादायक प्रकार घडला। नाशिक येथे उपचार करून नांदुरीकडे परतणारे एक वयोवृद्ध रुग्ण वणी नांदुरी दरम्यान प्रवास करत असताना बसमधील वाहक राहुल गौतम सोनवणे यांनी गुटखा सेवन करून चालत्या बसमधून थुंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे। थुंकीचे शिंतोडे मागील सीटवर बसलेल्या संबंधित आजोबांच्या अंगावर तसेच डोळ्यात पडल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे। या प्रकाराबाबत आजोबा व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने वाहकास जाब विचारला असता संबंधित वाहकाने उलट अरेरावी, दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। तुम्हाला काय करायचे ते करा अशा उर्मट भाषेत उत्तर देत गैरवर्तन केल्याचे तक्रारदारांनी सांगितले। एसटी बसमध्ये धूम्रपान निषेध असे स्पष्टपणे नमूद असताना कर्मचाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्यास जबाबदार कोण असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे। यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी झाल्याचे सांगण्यात येत असून त्यास ठोस कारवाई न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढत असल्याचा आरोप केला जात आहे। तक्रारदार प्रवाशांनी कळवण आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार देण्याची तयारी दर्शविली असून संबंधित वाहकावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून एसटी प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम। आज वडिलांच्या फेर तपासणीसाठी मी नाशिक येथे गेलेलो होतो आणि रिटर्न येत असताना बस क्रमांक MH14 यातून प्रवास करत होतो। नाशिक ते नांदुरी असं तिकीट फाडलेलं होतं। मी आणि माझे वडील सोबत होतो। कंडक्टर सीटच्या मागच्या साईडला बसलेलो होतो। कंडक्टर RG सोनवणे हा कंडक्टर गुटखा खाऊन बसलेला होता आणि गुटखा खाऊन खिडकीच्या बाहेर थुकत होता। आम्ही मागं बसलेलो होतो आणि आमच्यावरती ते उडत होतं। कंडक्टर RG सोनवणेला सतत सांगितल्यानंतर सुद्धा तो मुद्दाम मागं थुकत होता, आमच्या अंगावर उडत होता। मी त्यांना बोललो की तुम्ही स्वतः कंडक्टर आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना की बसमध्ये थुकू नका, बसमध्ये स्वच्छता ठेवा। तर ते माझ्यावरती दादागिरी करत होते, दमदाटी करत होते। त्याच्यानंतर माझ्या वडिलांना अरे तुझ्या भाषेवरती बोलत होते। ते बोलत होते की तू कोण मला शिकवणारा, आवाज कमी कर, तुला मी बघून घेईल, अशा धमक्या देत होता। तरी मी एसटी महामंडळाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कंडक्टर RG सोनवणे याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।